नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 21. 460 people visited a zoo on Saturday and 355 people visited the zoo on Sunday. If total number of men visited the zoo on these 2 days is 315, then find the fraction of people who visit the zoo in these 2 days are not men. ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर बघा, सॅटर्डेला किती लोकांनी झूला व्हिजिट दिलेली आहे? 460. आणि संडेला 355 पीपल्सने झूला व्हिजिट दिलेली आहे. ओके, या ठिकाणी काय सांगत आहेत? इफ टोटल नंबर ऑफ मेन व्हिजिट द झू ऑफ दीज 2 days इज 315. तर यापैकी म्हणजे 2 दिवसांमध्ये सॅटर्डेला किती लोकांनी व्हिजिट दिली आहे? सॅटर्डेला 460 अँड संडेला किती लोकांनी व्हिजिट दिली आहे झूला? तर 355 लोकांनी. ओके, तर या ठिकाणी काय सांगताय? इफ टोटल नंबर ऑफ मेन व्हिजिट द झू ऑन दीज 2 days इज 315. तर ह्या 2 दिवसामध्ये टोटल नंबर ऑफ मेनने यात किती लोकांनी व्हिजिट दिली आहे? 350. म्हणजे हे जे टोटल नंबर ऑफ पीपल्स सॅटर्डे आणि संडेचे, ह्या लोकांमध्ये काही मेन पण असतील आणि काही वुमन्स पण असतील. तर हे जे त्यांनी दिलेलं आहे 2 days व्हिजिटेड इज 315. तर हे फक्त मेन्स आहेत, यात वुमन नाही आहेत. तर सॅटर्डे आणि संडेला किती लोकांनी व्हिजिट दिली आहे ते बघून घेऊया आपण. या दोघांची ॲडिशन करावी लागेल. टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत? 815. त्याच्यापैकी 315 मेन्स आहेत. नॉट मेन्स किती येतील मग? नॉट मेन 815 मायनस 315 500. नॉट मेन किती आले? 500. ओके, देन फाइंड द फ्रॅक्शन ऑफ पीपल हू विजिट द झू इन दीज 2 days आर नॉट मेन. ओके, आपल्याला कशाचं फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं सांगितलं आहे? नॉट मेन विजिटेड झू. नॉट मेनचं फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. फ्रॅक्शन ऑफ नॉट मेन. ओके, नॉट मेन किती आहेत? 500. आणि टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत? 815. ओके, या ठिकाणी बघा, न्यूमरेटरमध्ये 500 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 815 आहे. ह्या दोघं नंबर्सला 5ने जर आपण भाग दिला तर कंप्लीट भाग जाईल. ओके, या ठिकाणी मी दोघांना 5ने डिवाइड करते. 500 डिवाइड बाय 5 किती येईल? 5 1 जा 5 100. 815 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5, रिमाइंडर 3. 5 6 जा 30. 5 3 जा 15. किती आलं? 163. ओके, द फ्रॅक्शन ऑफ पीपल हू विजिट द झू इन दीज 2 days आर नॉट मेन. काय मिळालं मग आता आपल्याला फ्रॅक्शन? 100 डिवाइड बाय 163 आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द फ्रॅक्शन ऑफ द फार्म्स ॲनिमल दॅट आर काउज इज 24/72. इफ द टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स इन द फार्म इज 90, देन फाइंड हाऊ मेनी ऑफ देम आर नॉट काउज. ओके, बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे? टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स किती आहेत फार्ममध्ये? 90 आहेत. ओके, त्यापैकी आपल्याला
काऊजचं फ्रॅक्शन दिलेलं आहे. फ्रॅक्शन ऑफ फार्म ॲनिमल दॅट आर काऊज इज. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ काऊज नाही दिलेले आहेत, तर काय दिलं आहे, किती काऊज आहेत त्याचं फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. ओके, बघा, तर काऊजचं फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे, तर त्या फार्ममध्ये नंबर ऑफ काऊज किती आहेत हे फाइंड आउट करूया आपण. तर हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बघा, सगळ्यात अगोदर लिहिते मी टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स किती आहेत फार्ममध्ये. ॲनिमल्स इन फार्म इज इक्वल टू किती आहे, 90. आणि हे फ्रॅक्शन ऑफ काऊजचं फ्रॅक्शन काय दिलेलं आहे, 24/72 दिलेलं आहे. तर याच्यावरून आपण नंबर ऑफ काऊज किती आहेत, फार्ममध्ये ते काढून घेऊया. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 24/72 इंटू 90. हे आपल्याला काऊजचं फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि हे टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स आहेत. तर यांचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ काऊज मिळतील. ओके, 24 × 1 = 24, 24 × 3 = 72, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 0. नंबर ऑफ काऊज किती मिळाले आपल्याला, 30. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड हाऊ मेनी ऑफ देम आर नॉट काऊज. तर ह्या टोटल नंबर ऑफ ॲनिमल्समध्ये काऊज किती नाही आहेत, याच्यामध्ये ह्या फ्रॅक्शनवरून आपण काय काढलं, काऊज किती आहेत, 30 आहेत. टोटल नंबर ऑफ ॲनिमल्स किती होते, 90. आणि आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलं आहे त्यांनी, नॉट काऊज इन द फार्म. त्या फार्ममध्ये किती काऊज नाही आहेत, तर काय करावं लागेल, 90 - 30 इज इक्वल टू काय मिळेल, 60. तर त्या फार्ममध्ये किती काऊज नाही आहेत, मग 60 काऊज नाही आहेत, कुठले तरी दुसरे ॲनिमल्स आहेत. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Meenakshi has 12 kites out of which 4 are red. What fraction of kite are not red? ओके, टोटल नंबर ऑफ काइट्स किती आहेत मीनाक्षी जवळ, 12 आहेत. त्यापैकी 4 काइट्स कोणत्या कलरचे आहेत, रेड कलरचे आहेत. आणि आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन विचारलं आहे, फ्रॅक्शन ऑफ काइट्स आर नॉट रेड. ज्यांचा रेड कलर नाही आहे, म्हणजे अदर कुठला तरी कलर आहे, येलो, ब्ल्यू, ग्रीन, समथिंग कुठलाही कलर असेल, तर त्या बाकीच्या कलरचे असलेल्या काइट्सचं फ्रॅक्शन काय आहे. तर या ठिकाणी काय करावं लागेल, 12 - 4 किती येईल, 8. नॉट रेड काइट्स किती मिळाले, 8. टोटल नंबर ऑफ काइट्स किती आहेत, 12. ओके, 8/12 आहे का आन्सरमध्ये, नाही. ओके, याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा या ठिकाणी मी दोघांना 4ने जर डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 2/3. काय मिळतं आहे, फ्रॅक्शन ऑफ काइट्स आर नॉट रेड, 2/3 आहे का ऑप्शनमध्ये, येस, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. A teacher asked her 3 students to color the same figure. The student paint the figure as shown below. Okay, which of the following option represent the sum of color fractions of the above figure? Okay, टीचरांनी 3 स्टुडंटला कलर केलेल्या फिगर्स दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, सुमितला ही एक फिगर दिली आहे, पायल आणि तरुण यांना सगळ्यांना एक एक फिगर दिले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट द सम ऑफ कलर फ्रॅक्शन ऑफ द अबव फिगर. ओके, आपल्याला कसलं फ्रॅक्शन विचारलेलं आहे या ठिकाणी,
कलर फ्रॅक्शन विचारलेलं आहे आणि त्यांची काय सम विचारलेली आहे. ओके, या ठिकाणी ही जी डायग्राम दिली आहे यात तिघांचं अगोदर आपल्याला फ्रॅक्शन काढावं लागेल आणि त्या कलर फ्रॅक्शन काढायचं आहे आणि त्या तिघांची ॲडिशन करायची आहे. ओके, बघा या ठिकाणी ही जी डायग्राम आहे दिलेली ही काय आहे, हाफ पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. मी हिला डिवाइड करून घेते अजून. ओके, या ठिकाणी टोटल नंबर ऑफ फिगर किती पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. 18 आपण कुठे लिहितो, डिनॉमिनेटरमध्ये. आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे, कलर फ्रॅक्शन. ओके, या ठिकाणी या डायग्राममध्ये किती पार्ट कलर आहेत ते काउंट करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिल्या फिगरचं आपल्याला फ्रॅक्शन काय मिळालं, 9/18. ओके, सेकंड फिगर पण आपण तशीच डिवाइड करून घेऊया. टोटल नंबर ऑफ किती पार्ट्समध्ये डिवाइड ही पण फिगर 18 पार्ट्समध्ये. कलर पार्टचं फ्रॅक्शन काढून घेऊया याचं पण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सेकंड फिगरचं फ्रॅक्शन मिळालं 10/18. थर्ड फिगर पण टोटल 18 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आली आहे. यात कलर पार्ट्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आता यांची काय करायची आहे आपल्याला, सम ऑफ कलर फ्रॅक्शन. या तिघांचं काय करायचे आहे, सम. बघा सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, सेम आहेत. त्यांच्या न्यूमरेटर्सची ॲडिशन होईल. 9 + 10 + 12 /18. 12 + 10 22. 22 + 9 22 + 9 31 /18. ओके, ऑप्शनमध्ये आहे का, नाही. हा काय मिळाला आपल्याला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळाला. याला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बघा 31 /18. 18 × 18 इकडे करून दाखवते मी. 31 /18 हा काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. याला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 13ला 18ने डिवाइड करावं लागेल. 18 × 18 रिमाइंडर उरेल 13. ओके, बघा यामध्ये मिक्स फ्रॅक्शन कसं लिहितो आपण, हा आहे आपला कॉशियंट, हा आहे रिमाइंडर. कॉशियंट हा इंटिजर पार्टमध्ये लिहितो आपण. त्यानंतर रिमाइंडर हा न्यूमरेटरमध्ये लिहितो आणि डिवायझर जो आहे आपला तो कुठे लिहितो आपण, डिव्हिडंडमध्ये. डिवायझर जो आहे तो आपण कुठे लिहितो, डिनॉमिनेटरमध्ये. ओके, बघा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर काय मिळालं आपल्याला आन्सर, 1 इंटिजर 13/18 आहे का ऑप्शनमध्ये. येस, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. Nupur has 25 beads in her necklace. If 2/5 of them are not golden, then the number of beads which are golden is. ओके, बघा नुपूरकडे जो नेकलेस आहे त्याच्यामध्ये किती बीड्स आहेत, 25 बीड्स आहेत. म्हणजे 25 मनी आहेत बीड्स. म्हणजे इफ 2/5 ऑफ देम आर नॉट गोल्डन, तर त्याच्यापैकी 2/5 फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेले आहेत ते गोल्डन नाही आहेत. देन द नंबर ऑफ बीड्स विच आर गोल्डन इज. तर
तिच्याजवळ असलेल्या नेकलेसमध्ये किती बीड्स गोल्डनचे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, तिच्याकडे नॉट गोल्डन असलेले बीड्स जर काढायचे असतील आपल्याला, नंबर ऑफ बीड्स आर नॉट गोल्डन, तर कसं फाइंड आउट करतो आपण? नंबर ऑफ बीड्स आर नॉट गोल्डन. काय करावं लागेल? 2/5 मल्टिप्लाय बाय टोटल बीड्स किती आहेत? 25. ओके, 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 2 जा 10. नंबर ऑफ नॉट गोल्डन बीड्स किती आहेत मग तिच्याकडे? 10. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? नंबर ऑफ बीड्स विच आर गोल्डन. तर तिच्याकडे किती गोल्डन बीड्स आहेत? तर तिच्याकडे टोटल बीड्स किती आहेत? 25. 25 मधून 10 हे नॉट गोल्डन आहेत. काय करावं लागेल? 25 मायनस 10 15. हे काय मिळालं मग आपल्याला? नंबर ऑफ गोल्डन बीड्स. तिच्याकडे असलेल्या नेकलेसमध्ये गोल्डन बीड्स किती आहेत मग? 15. ओके, कळालं? या ठिकाणी ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.